पोराने दंगा केला, मध्येच कोण उठला, याला डिवच त्याला डिवच, पाय पसर, असं कर तसं कर, खिशातलं काहीतरी तोंडात टाक, सगळं याला हास त्याला हास, पाठीमागं बसलेली सगळी पोरं. जर मला तिथं माझ्या कार्यक्रमात व्यत्यय आला, रस्ता काढत येणार. एका रपाट्यात पोरानो, रपाटा कळतो का? एका रपाट्यात चड्डी वली. वली म्हणजे वली. आज सकाळी तुमच्या कार्यक्रमासाठी आजचा रात्रीचा कार्यक्रम मी सकाळी घेतलेला आहे, कालचा कार्यक्रम मी सकाळी 2 कार्यक्रम घेतलेले आहे, आणि तुमच्यासाठी मी तारीख दिलेली आहे. त्याला कारण आहे, ते कारण मी नंतर सांगतो. आलं लक्षात? सजासजी 2-2, 3-3 महिने माझी तारीख आई जगदंबेच्या छत्रपतींच्या कृपेनं मिळत नाही, पण आपलं नशीब आहे मी आज आलो. जर पोरानो दंगा केला, एका रपाट्यात चड्डी वली. सकाळी मी एकाला रपाटा घातलाय, त्याला बोनस मिळालेला आहे. पुढून वली आणि मागून पिवळी झालेली आहे. काय? त्यामुळे त्याचे वडील आले, आई आली, कुणाचं काही चाललं नाही. त्यामुळे जर पोरानो आत्ताच मी सांगतोय, कोणाला उठून जायचं असेल, तुम्हाला आत्ता उठून जाता येतं. चाट करून उठायचं, निघून जायचं. पुन्हा अर्धा 1 तास उठता येत नाही. तुम्ही बसलेले बसणार आहे का? तुझी मम्मी कुठं आहे? मम्मी कुठं आहे? घरात आहे. तू माझ्या बोकंडी. मम्मी घरात आणि तू तुझ्यावर आल्या. मग ती रडायला लागली तर बघ, 1 तास उठता येत नाही. लय कोणाला त्रास व्हायला लागला तर हात वर करायचा, शांतपणे उठून जायचं. बाकी आत्ताच मी सांगतोय, कोणाला उठायचंय का? कुठल्या पोराला जायचंय का? मध्ये जाता येत नाही. हात बांधून असा जातो, थोबाड देतय मी तिथं येऊन, कार्यक्रम बंद करतय. तुम्हाला माहिती नाही मी काय माणूस आहे. का उभायच रे सलमान खान सारखा? मार खायचा आहे तुला? चला, त्यामुळं अजिबात कोणी दंगा करायचा नाही. आता माता भगिनीनो, शेवटची सूचना तुम्हाला. आता मी वर बसलो होतो, आमचे सत्कार चालले होते, आम्ही स्टेजवर बसून, विचार मंचावर बसून शायनिंग मारत असताना मी हळूच बघितलं, तुमच्या मांडीवर आता काय 4 वर्षाची 2 वर्षाची ही लेकरं कारकी तुम्ही घेऊन उचलून आलाय. निदान आजच्या दिवशी तरी जय हिंद या आपल्या या मोठ्या या आपल्या ग्रुपनं, मंडळानं एवढा सुंदर कार्यक्रम ठेवलेला आहे. वर्षातून 1-2 कार्यक्रम होतात. तुम्हाला आयुष्यात कधी हसायला खिदळायला मिळतं का बिचाऱ्यानो? तुम्हाला व्यक्त व्हायला मिळतं का? आजचा दिवस होता. निदान आजच्या दिवशी तरी ती कारकी त्याच्या बापाकडे देऊन याचं होतं. घेऊन आलायसा उचलून कोकांडी. चल र गाण्या, चल र शोन्या, तू हागला का? तू मुतला का? गंगे तुझं कुठं गेलं? पाणी माझं पळूनच गेलं. चिमीचं तर कुठं दिसनाच झालंय. काय काय करत ते हिता आणता हिता आणून आमच्या कोकांडी मारतात. आणि ते कार्ट पण एवढं नालायक, गप घरात नाही इथपर्यंत येत आणि हिता आल्या, मम्मी शिल आलंय, मम्मी शिल आलंय, मम्मी मला खायला दे, मम्मी मला ते दे, मम्मी रुपये दे. 25 वर्षाचा अनुभव आहे माते माझा. 25 वर्षाचा भगिनी, घरदार सोडून 25 वर्ष झाली. एक तप झालाय माझा. 25 वर्षाचा अनुभव आहे. उगाच इथं हातामध्ये हा माईक घेऊन विचार मंचावर तांडव करत नाही मी. आता मी सुरू केलं, 100% कार्ट रडणार आहे बघते. 100% कार्ट रडणार आहे. आता ते जर कार्ट रडायला लागलं, त्या मातेला हात जोडून विनंती आहे, शांतपणे त्याला उचलायचं. रस्त्यावर कोणी दंगा करायचा नाही रे. परत मग मी तिथं येऊन अजिबात दंगा करायचा नाही. त्या मातेला विनंती आहे, त्या लेकराला उचलायचं, पाठीमागे जायचं, त्याला जरा फिरवून आणायचं आणि शांतपणे बसायचं. आलं का लक्षात? तिथंच त्या लेकराला चिमट काढत बसायचं नाही. असाच आहे, बाच्याचं नाव गेला, तुझं खानदानच असलं, तुझा चुलता तर नको झालाय, माझी बघ कशी आहे. त्याला त्यातलं काही कळत नाही. सासू सासऱ्याचा राग त्या लेकरावर हित काढायचा नाही. मागच्या आठवड्यात एका मातेनं वर्ण पदर टाकलाय, लेकराच्या अंगावर आतनं ढुस द्यायला लागल्या पोराला. असलं. आणि शेजारणीला विनंती, तिनं तिच्याकडे बघून हसायचं नाही. गंगे तुझं रडलं, माझं कुठं रडलं, चिमीचं पण रडलं, माझं नाही रडलं. तुझं नाही रडलं? अगं तुझं एकटं एवढं नालायक आहे, आमच्या गावची अर्धी शाळा तुझ्या एकट्या कार्ट्यानं बाद केली. आलं लक्षात? आमच्या 4 शिक्षकांना मुळव्याध झाला, 2घांना बीपी झाला, एकाला साखर झाली तुझ्या कार्ट्यामुळे, आणि एक तर रजा टाकून कुठं गेलंय, बायकोला पण सापडना झालंय. असलं तुझं कार्ट आहे. त्यामुळे तुझं कार्ट चांगलं आणि तिचं वाईट अशातली काही सुद्धा गत नाही. सगळी कार्टी सारखी आहे. आलं लक्षात? त्यामुळे अजिबात लेकरांचा लाड करायचा नाही. मंडळाला विनंती करतो, सगळ्या पोरांना, एखादं मुलं कोण बोलत असेल त्याच्या जवळ जाऊन त्याला शांत करायचं. आलं का लक्षात? 4-5 लेकरं उभंच राहा. कुठलाही व्यक्ती तोंडामध्ये जर काही मटेरियल असेल, तोंडात जर मटेरियल असेल, गुघाण पताक असलं माझ्या समोर जर दिसलं, मेलास. चौकामध्ये मग बघ, माझ्यासारखा वाईट माणूस नाही.
1 तास निदान समोर छत्रपती आहे, 1 तास निदान व्यसनमुक्त, उगाच तंबाखू काढली थप्पा मेला आणि समोर पानपट्टी आहे, तिथं जर कोण काय मागाय आलं अजिबात द्यायचं नाही, 1 तास गिराईक बंद. आलं लक्षात? त्यामुळं अजिबात तिथलं काय कोण तर येईल. आता काही शायनिंग मारणारे असतात, सगळं सुरू झाल्यावर शाहरुख खान निघतो घराच्या बाहेर, मग त्या शाहरुख खानला मी नागडा उडा करतो शब्दाने. अजिबात काय यायचं नाही. चला, काही विषय हसायचे आहेत मातानो, बिंदास हसायचा. हसायला काय पैसे द्यायला लागतात का? या मंडळानं कालच मला पैसे अकाउंटला पाठवले, माझ्या बायकोनं खर्चून पण टाकले, त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही. आलं हसायला, बिंदास हसायचं, दात काढून हसायचं, ख्या 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 ख्या. किडलेली दात शेजारणीला दिसली तरी चालत्या, आज बिंदास हसायचं. हसता हसता तिला टाळी द्यायची पडली तरी चालत्या, पण तू मात्र आज घराकडे आनंदी जायचं, कारण तू आनंदी तर अखंड कुटुंब आनंदी, लक्षात घे. त्यामुळे तुझ्या हातामध्ये कुटुंबाच्या आनंदाची दोर आहे. आलं लक्षात? त्यामुळं काही विषय टाळ्या द्यावेशा वाटतात, पण आता हिनं नाही वाजवली, तिनं नाही वाजवली, मी कशी वाजवू? अजिबात नाही. टाळ्या वाजवल्यामुळं मला प्रोत्साहन मिळो न मिळो, लक्षात घ्या, टाळ्या वाजवल्यामुळे मला प्रोत्साहन मिळो न मिळो, मी रोज लाखो टाळ्या घेतो, सोशल मीडियावरती घेतो आणि समोर बसलेल्या माझ्या मायबाप भगिनींच्या टाळ्या मला मिळतात. पण टाळ्या मिळाल्यामुळं, वाजवल्यामुळं आपलं शरीर आणि मन निरोगी राहतं. लक्षात घ्या, आपलं आयुष्य निरोगी राहतं. कशा टाळ्या वाजवता? वाजवा, एकदा जोरात वाजवा, सगळे खिशातले हात बीत काढून वाजवा, मरत नाही सा, टाळ्या वाजवा जोरात. व्हेरी गुड. आता काही विषय भावनिक आहे, डोळ्यामध्ये पाणी येतं. आलं का लक्षात? आता पोरी, डोळ्यामध्ये दंगा करायचा नाही, सांगितलंय ना, लय मारतय मी. डोळ्यामध्ये जर पाणी आले, आता माझ्या नाही आलं, शेजारणीच्या आले, तिच्याकडे बघून हसायचं नाही. गंगे रडली, चिमे तू पण रडली, मी नाही रडत, मी सगळ्या घरादाराला रडवते, मी कशी रडीन? तू पण रडशील, तुझ्या पण काळजाला काहीतरी होईल, तू सुद्धा रडशील. आलं का लक्षात? साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये आजचं हे व्याख्यान आहे. आलं लक्षात सगळ्यांनी? इकडच्या मातांनी, घरात बसलेल्या मातांना विनंती आहे, घरात बसलेल्या सगळ्या मातांना, आपल्या घरात बसलाय म्हणून लय शायनिंग मारायचं नाही, दंगा करायचा नाही, तांब्या आदळायचा नाही, वाटत तेव्हा पाणी पितं घ्या, हे घे, जमे तुला ताण लागली का, गंगेच्या करू. असलं जर मला काय दिसलं, माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही. समोर बसलेली, गॅलरीत बसलेले, दंगा करायचा नाही, सगळ्यांनी शांतपणे येणारा 1 तास. आलं का लक्षात? काय वाहनं आली मंडळाने नियोजित, त्यांना रस्ता दाखवून द्या, त्या साईडनं ते जातील, तिथे गोबरा, इकडे गोबरा, दंगा मला चालत नाही. लेकिन तुम्ही खाली बसला तर लय बरं होईल. बसा खाली, बसा ती खुर्ची तिकडे पेटाव का तिकडे खुर्ची? असू दे, खाली तुम्ही दोघं पण खाली बसा रे, खाली बस, नीट बस. समोर तू का असा बसलायस रे? चला, सब मंगल आहे. तिथे एक जण कोणतरी आहे, त्या संयोजक उभं करा आणि त्यांना बरोबर बाहेर काढा. दंगा बघता त्यांना विनंती करा. ते सोड बाबा, गाडी कोणाची असेल ते, आता पुरतं ते जरा एक अर्धा तास शांत बसू. चला, सब मंगल आहे, सब आनंद आहे. आलं लक्षात? खायला वगैरे काय कोणाच्या खिशात हातात पुढे असतील, पोरांनो टाकून द्या. इथल्या मातांना जरा विनंती, थोडीशी जागा सोडा. मी जर तिकडे आलो तर, मला जर या साऊंड जाऊन दिलं तिकडे तर मी येणार आहे. बाकी सब मंगल आहे. बोरा कुठं बळत चाललायस? चला, सब मंगल आहे, सब आनंद आहे. पाठीमागा मोबाईल कुणी काढून शायनिंग मारायचं नाही बरं का. मोबाईल वर जर कोण बोललं उगाच असं मी बोलतोय ना, असा मेला बरं का. सरळ साधे शब्द आहेत माझे, अवघड भाषेत मी बोलत नाही, सरळ ठोका असतोय माझा. चला, सब मंगल आहे, सब आनंद आहे. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी, विजापूरच्या तख्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी, सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारी, कल्याणच्या मुल्ला अहमेद सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज.
संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे मासाहेब जिजाऊ. स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले. बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे. शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई. कमवा आणि शिका, कमवा आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारी आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाचे माती हनुकाठी. हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारी जगद्गुरु संत तुकोबाराया. हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारी आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता. नारायण जरा विनंती करतो, इथं या जरा माऊलीनो, जरा समोर या, लवकर या, या लवकर या, या 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 या. बापांना मी आता नाही बोलवत, या या इथं या. 4 माऊली जरा मागे सरका, या माऊलीनं 4-5 माऊलीने जरा इथं या. ज्यांच्या लेखी इथं बसलेले त्या आयाने जरा हात वरती करायचं. काही बाप आहेत का? 1-2 बाप जवळपास असतील तर त्या बापाने इथं यायचं. पोरी ना, ठीक आहे, चल. पोरी, ही तुझी आई आहे बघ, ज्या आईला रोज घरामध्ये बघतीस बघ. आता ही फक्त तुझी आई नाही, आईच्या नजरेमध्ये नजर घाल बघ. अर्ध नटेश्वराचं रूप आहे बघ. तुझा बाप सुद्धा हिच्यातच आहे बघ. पोरी, रोज या आईला घरामध्ये बघतीस, या माऊलीला घरामध्ये बघतीस, रोज बापाला घरामध्ये बघता. आज जरा माझ्या नजरेतून एका सेकंदामध्ये तुला तुझं खरं रूप दाखवून देतो बघ. ऐक, कोणाची मम्मी आहे? या आया कोणाची आहे? जरा त्या लेकराने हात वरती करायचंय. चला लवकर उभं राहा, जागेवरती उभं राहा लेकरानं. ज्यांचे आई इथं माझ्या समोर उभे आहे त्या लेकरांनी जरा जागेवर उभं राहायचं आणि इथं माझ्या समोर यायचंय. चला लवकर या. ज्यांचे मम्मी माझ्या समोर उभे आहे त्या मुलांनी आणि मुलींनी जरा जागेवर उभं राहून इथं माझ्या समोर यायचंय, थांबायचंय तिथं. लवकर ये. बाकी सगळ्यांनी शांत बसायचंय. जरा मी काय सांगतोय नीट ऐकायचंय, कान उघडे ठेवून ऐकायचंय. आणि फक्त कान उघडे ठेवायचे नाही तर आपल्या हृदयाचे, काळजाचे दार सुद्धा उघडे ठेवायचे आहेत. कोणत्या पुस्तकामध्ये हे तुम्हाला वाचायला मिळणार नाही, कोणतं विद्यापीठ तुम्हाला हे शिकवणार नाही. छत्रपतींचा आदेश आहे. तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. नीट ऐका रे नालायकानो. जरा लहान पोरं शांत करा, जरा लाड करू नका त्यांचा. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत. मेल्यानंतर आई बापाचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पोरांनो. पण जर आपल्यामुळं आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी आई बापाची चिता रोज घरात जळत असते. रोज आपला बाप आणि आई मरत असते आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. आणि हात जोडून सांगू का पोरीनो, जिवंतपणीचं मरण लय वाईट. ना जगता येतं ना मरता येतं. भगवंत सगळ्या चुका माफ करत, पण आई बापाला दिलेलं जिवंतपणीचं मरण भगवंत कधीच माफ करू शकत नाही बघ पोरी. हे बघ, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती ना पोरीनो, छत्रपती नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतं बघ पोरी. हे पोरी इकडे बघ. पण या आईच्या माईच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली अजून एक रोपटं वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव बाप आहे बघ पोरी. हे ज्या रोपट्याचं नाव बाप आहे बघ. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी खूप रडली ना, आईलाच वेदना कळायला. खरं आहे, 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवांना जमलं नाही तिनं करून दाखवलं. 9 महिने तर आम्हाला जागा दिली. आमचं उगम स्थान ती आहे बघ पोरी. आमचं उगम स्थान ती आहे. लेकराच्या अगोदर लेकराची वेदना तिला कळते, तिच्या डोळ्यामध्ये अगोदर टच करून पाणी येतं. पण आई इतकंच आईच्या खांद्याला खांद्याला रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर रंजित आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्यासाठी आई इतकंच. जर हंबरडा फोडून कोण रडत असेल आणि अश्रू काढत असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरीनो. कुठला धर्म सांगायला आलो नाही, कुठली जात सांगायला आलो नाही, कुठला पक्षाचा झेंडा मिरवत मत मागायला आलो नाही. बघ समोर तुझी आई उभी आहे बघ. आईच्या नजरेत नजर घाल, तुझा बाप त्यात दिसल बघ पोरी तुला. इकडे बघ पोरी. 1 वर्षाचं व्हायचं पोरी, 1 वर्षाचं व्हायचं आणि पळत पळत जायचं बघ पोरी. आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या आईला आणि बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, आईच्या डोळ्यात टच करून
ओसरून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी पुसत आपल्या आईला सांगायचं, आई आजपर्यंत मी तुला सांगू शकले नव्हते, पण आज सांगते, माझा तुझ्यावर लय जीव आहे आई, माझा तुझ्यावर लय जीव आहे पप्पा. पोरी जोपर्यंत मी सांगत नाही मिठी सोडायची नाही, कारण जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू आहेस, कारण तुझ्या समोर आई उभी आहे. या राष्ट्रातल्या कित्येक लेकरांना वाटतं घरी जाऊन आईला मिठी मारावी, पण एकदा का ब्रह्मांडात विलीन झालेली आई आणि बाप परत येत नसतो पोरीनो. पण तुम्ही आज श्रीमंत आहात, तुझ्या समोर तुझी आई उभी आहे. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मिठी सोडायची नाही पोरी. जा पळत पळत आणि तुझ्या आईला अगोदर एक कडकडून मिठी मार पोरी. जा तुझ्या आईला अगोदर पोरा कडकडून मिठी मार. तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. ही तुझी आई आहे पोरी, ही तुझी आई आहे. ए पोरानो, या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? तुझ्या डोळ्यात आलेले अश्रू खोटे आहेत का? तुझा बाप तुझ्यासाठी रडतो, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? पोरानो, या आई बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार का? या आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकणार का? या आई बापानं मोबाईल नाही दिला म्हणून तुम्ही आत्महत्या करणार का? हरामखोरानो, दारूचे ग्लास हातात घेत तुम्ही धिंगाणे घालणार का रे? अरे नालायकानो, ए पोरीनो, पाया पडा, चला आईच्या पाया पड. झोक पोरी, झोक, चाल लवकर, पाया पड, टेकाव तुझं डोकं आईच्या चरणावर, टेकाव, पड पाया पोरी, पड पाया पोरी, पड पाया. ही तुझी देवी आहे बघ, हा तुझा देव आहे बघ पोरी. देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे, अंतरीचा जागवारे. हा तुझा देव आहे, ही तुझी देवी आहे पोरी, ही तुझी देवी आहे. या आई बापाला कधी लाचार करू नका, या आई बापाच्या तोंडावर कधीच थुंकू नका. सब मंगल है, सब आनंद है, सब मंगल है, सब आनंद है. बसा मातानो, बसा बस. सब मंगल है, सब आनंद है. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवेने वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे, पसाय दान हे. जे खणांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाडो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जेवांशील तो तेला हो, प्राणी जातया. नमो अरिहंतानम, नम सिद्धानम, नमो आयर्याणम, नमो वजायाणम, नमो लोय सौव साहुनम. ऐसो पंच नमकारो सौव पाव पनसनो, मंगलानम च सव्ये सिम पडम हवै मंगलम. जो बोले सुनिहाल, सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पुरानो, हे तुमचं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. आई बापानं दिलेले हे शरीर, या शरीराला जपा, या शरीरातल्या मनाला जपा. बस एवढं सांगण्यासाठीच या लेकरांनी मला इथं बोलवलं होतं. जय हिंद तरुण मंडळ, वर्ष 25 रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हेच मी आलो. गणपती बाप्पांचं आगमन लवकरच होत आहे. गणपती बाप्पांची आरती एक वेळ चुकली तरी चालेल, पण लक्षात घ्या त्यांचे विचार. ज्या गणपती बाप्पांनी आपलं श्रेष्ठ पद सिद्ध करण्यासाठी फक्त ब्रह्मांडाला नाही तर आपल्या आई बापाला प्रदक्षिणा घातली. 7 दिवस फक्त आई बापाला प्रदक्षिणा घाला आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्या आई बापाला प्रदक्षिणा घालत त्यांच्या पाया पडा. एवढंच सांगण्यासाठी मी इथं आलो होतो. मातानो, मला जर काही द्यायचं असेल तर फक्त भगवंताला, ब्रह्मांडाला येणाऱ्या गणपती बाप्पांना एवढंच सांगा, आमच्या राष्ट्राचा एक वर वसंत हंकारे, अखंड विश्वभर माणूस की शांती, आई बाप महामानव आनंद पेरत आहे. त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे, असाच राहणार आहे. त्याची नजर अशीच निरोगी राहणार आहे. केसांपासून, डोक्यांच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे. त्याचा शेवटचा श्वास लाखो करोडो लेकरांचं परिवर्तन करत असताना अगदी आनंदात या विश्वामध्ये विलीन होणार आहे. एवढा एकच आशीर्वाद मातानो भगवंताकडे माझ्यासाठी मागा आणि माझ्या झोळीमध्ये टाका, कारण एका आईचा आशीर्वाद एका लेकराला नक्कीच लागत असतो. एवढं मी बोलतो. त्या लेकरांनी मला इथं बोलवलं, त्या सगळ्या लेकरांच्या ऋणामध्ये मी राहतो. ज्या या लेकरानं माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला, आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला.
पण तो बेंबीच्या देठापासून झाला नाही. पोरांना इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते. ज्या ज्या वेळेला या महामानवांचे नाव आमच्या कानावरती येतील त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी फक्त स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानून आज बसलेलो आहोत. लक्षात घ्या, आज माझं कुटुंब आनंदी आहे. कोणामुळं? यांच्यामुळं. मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? आई बापाची पुण्याई लक्षात घ्या. आई बापाची पुण्याई. एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. 1 कोटीचा बंगला आहे, 4 गाड्या आहे, 50 तोळ सोनं माझ्या बायकोच्या अंगावरती आहे, माझ्या अंगावरती आहे. कोणामुळे? माझ्या आई बापामुळे. तो आई बाप आमचं उगम स्थान आहे. आई बाप नसता तर या जगामध्ये काहीच नसतं. लक्षात घ्या, सत्य आणि वास्तव एकच आहे, तो म्हणजे आई आणि बाप. जो आई बाप आम्ही या 21व्या शतकामध्ये विसरत चाललो. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, जय जयकार कसा करायचा? बेंबीच्या देठापासून करायचा. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा. चेहऱ्यावरती एक तेज पाहिजे. माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं जसं तेज आहे ना, तसंच तेज आपल्या चेहऱ्यावरती घ्यायचं. आणि जय जयकार असा झाला पाहिजे. हा चौक अगदी दुमदुमून गेला पाहिजे. हा आजचा 1 तास ऐतिहासिक शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या काळजामध्ये राहिला पाहिजे. असा जय जयकार झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी प्रत्येकाने करायचे, आपल्या खांद्याजवळ ठेवायचे, पाठीचा कानात ताट ठेवायचा आहे. आणि दोन्ही हात उंच गगन भरारी घेत या राष्ट्राचा आणि महामानवांचा जय जयकार झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी. दीदी तू जरा मागे सरकून आतमध्ये बस. आतमध्ये बस. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा आणि जय जयकार जोरात करायचा. तू काय, तू कोण कोण आहे? रील बनवणार तू एकटाच आहेस? इकडे तुला कुठेही फिरायला परवानगी आहे, कुठेही फिरू शकतोस, व्यवस्थित घे. फक्त ते मोबाईल माझ्या तांगड्यात आणायचं नाही. लांबून फिरायचं, कुठेही घ्यायचं. चला, सब मंगल आहे, इकडे घे सगळ्यांचा. चला, दोन्ही. तुम्ही काय उभे राहिलेले, तुम्ही काय लग्नाला आलाय काय का साखरपुड्याला आलाय? सगळ्यांनी जय जयकार करायचा आहे. जय जय. सगळे घरात बसलेले सगळ्यांनी जय जयकार. वरचे सगळे. जो कोणी जय जयकार करणार नाही, आईची शपथ घेऊन सांगतो, आपल्या जिभेवर वाचासिद्धी आहे. वाचासिद्धी म्हणजे आपण जर एखाद्याला शाप दिला 100% शाप लागतो. श्रावण महिन्यातला शुक्रवारचा शाप म्हणजे काळ्या दगडावरची रेग असती. आलं लक्षात? जो कोणी बेंबीच्या देठापासून जय म्हणणार नाही, अर्ध्या तासात डॉक्टर म्हणल शरीरानं उपचाराला संधी सुद्धा दिली नाही. उद्या भिंतीवर बच्चील वरण भाताकडे बघत. शायनिंग कोणी मारायचं नाही. जय जयकार जोरात झाला पाहिजे. चला, सब मंगल आहे, सब आनंद आहे. दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी. अजिबात दंगा करायला नाही रे कोणी कुठं. चला, चला जोरात. कुठं माग दंगा कुठं चाललाय रे? तुम्हाला ती गाडी बिडी बंद करायला सांग रे 5-10 मिनिटासाठी. रोज 2 गावात भांडणं आहेत बघ माझी. गाडीवर बसून बघितलं तर चालतंय, गाडी सुरू करून काय बघायचंय? चला, जोरात जय जयकार झाला पाहिजे. मेडिकल मध्ये सुद्धा जरा विनंती आहे, जरा दंगा नाही पाहिजे बरं का. 10 मिनिटं 15 मिनिटं. चला. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. बोला भारत माता के. बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के. बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. वंदे वंदे गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. पवन सूत्र हनुमान के. बजरंग बली के. जय 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 श्रीराम. जय 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 श्रीराम. जय 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 श्रीराम. जय श्रीराम. जय 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 श्रीराम. जय श्रीराम. हात खाली घ्या मातानं. आणि आता बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा लवकर. कसा चेहऱ्यावर तेज आलं बघा. एवढी वर्ष 150 टन फेरेंडवली थापलीसा, काय उपयोग झाला का? नुसतंच नवऱ्याला म्हणताय अहो मी कशी दिसते बघा ना, कशी दिसते. त्यानं जर तुला खरंच सांगितलं तर उंदरासारखी त्याला मारशील रात्रभर. आणि 1 महिना त्याला गिळायला घालायचे नाही.
म्हणून ते तुझ्या नादालाच लागत नाही. ते म्हणतोय तुझ्यासारखं या भूतलावर कोण सुंदर नाही, आणि तू पण आपली मिरवतेस मी कशी आणि मी कशी. पण फक्त माझ्या राजाचं नाव आज मुखावाला कसं चेहऱ्यावर तेज आलं. आता सगळ्या मातांना या गावातल्या सांगतो, आज असाच आनंदाचा क्षण फक्त 1 तास नाही, आयुष्यभर तुझ्या चेहऱ्यावर असला पाहिजे. आलं का लक्षात? त्या सगळ्या मातांना आता आनंदाचा बाईला महामंत्र देतो. उड्या मारतच घराकडे जायचं. आता टाना टाना 25वं वर्ष झालेलं आहे आपल्या मंडळाला. टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं. घरात गेलीस, सासू पुढे आली. कसं करता खरं सांगा ग, कसं करता का माझ्या तायड्यानं? कसं करता सासू पुढे आल्या? नाक बेडकासारखं फुगवता, असं नागिनीसारखं फुसफुस 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 त्या सासूला करता. नवऱ्याकडे बघून बोट मोडतं, म्हातारी कधी जाती कधी कशाला जाती. आज तसं करायचं नाही. आज सगळ्या सुनाने घरामध्ये एंट्री केली, सासू पुढे आली, सासू पुढे पाहिजे नाच करायचं. आत्या मग करायचा, म्हातारीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली की तिला सोडायची नाही. 25व्या वर्षानिमित्त सापडलेले आहे, जवळ बसायचं, दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुक्का घ्यायचा. आत्या मग 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 करायचं. म्हातारी गडागडा लोळली पाहिजे. तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे, बाबा लवकर इकडे ये, तुझी बायको कुठे तरी गेली, तीन कसरच करायला लागली, हा लवकर ये लवकर ये. नवरा आला, नवऱ्याकडे पाहिजे नाच करायचं. येस माय डार्लिंग आय लव्ह यू मग करायचा. नवरा पण खाली चक्कर येऊन पडला पाहिजे. आणि नवऱ्यानं मंडळाला सांगितलं पाहिजे, वर्षातून नाही महिन्यातनं एकदा असलं व्याख्यान घ्या, आमचं धोत्र्याचं फुल गुलाब होऊन आलेलं आहे. एवढ्या आनंदात आज सगळ्या मातांनी घराकडे जायचं आहे. आणि खरं सांगू का, आज आपल्याला काही टेन्शन नाही, काय नाही. वा 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 वा, मस्त सुरुवात झालेली आहे. 20-20 हजार प्रेक्षक माझ्या डोळ्यासमोर असतो. रोज 20-20 हजार प्रेक्षक. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचास्थिती छत्रपतींच्या आणि मातानं तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली. लक्षात घ्या, अखंड राष्ट्रभर परिवर्तन करत मी फिरत असतो. पण जर का इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं या कार्ट्याने पाडली. कीर्तनकारांच्या तोंडाला तर फेस आणला यांनी, पाडतो कीर्तन म्हणून पाडत्या. शिक्षक तर घड्याळ लावूनच शाळेत बसते, कार्ट घरला कधी जाते. आणि घरामध्ये आई घड्याळ लावून बसत्या, कार्ट शाळेला कधी जाते. मे महिना त्या आईला नको वाटतो 24 तास बोकांडी कार्ट मागेशी आधी शिवाली इकडे असली ही कार्टी. मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझं व्याख्यान होतं. मस्त असा नटून थटून असा बसलेलो होतो. आणि एक माता पर्स लावून डुलत डुलत माझ्या जवळ आली. मला म्हणते, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं, माते भगिने काय तुझ्यावर अन्याय केला का? तर ती माता मला म्हणते, सर सगळ्या शाळेला कॉलेजला तुम्ही परवानगी दिली, माझ्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही. म्हणलं, माते भगिने कोणतं का तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट इयत्ता 1ली ते 4थीचा माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. म्हणलं, एक काम कर माते, एक बस घेऊन ये, त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी घेऊन माझ्या जवळ बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढे बसत नाही, मागं बसवली तर चालतील का? मग मी जरा विचार केला. म्हणलं, ठीक आहे मागं बसव, पण माझ्यापासून 100 फूट लांब कार्टी बसवायची. 2 शिक्षक हातामध्ये काट्या घेऊन बसवायच्या. जर का कार्ट्याने दंगा केला, माझ्यासारखा वाईट माणूस या भूतलावर अजून जन्माला आला नाही. मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. नीट बस का कार्टे, नीट बस. मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं, मला व्या करून गेलं. म्हणलं, वसंतराव संपलं तुमचं व्याख्यान, बसा बोंबलत आता. मग मातानं आज घरी जायचं. सोशल मीडियावर फक्त तुझ्या या लेकराचं नाव वसंत हमकारे टाकायचं. शेकडो नाही, असे हजारो व्हिडिओ थाई थाई नाचत येतात बघ. असाच खुर्चीवर उभा असतो आणि लेकरांच्या छताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र आणि धर्म त्यांच्या काळजावर मी पेरत असतो. व्याख्यान रंगलेलं होतं. लाकडाच्या खुर्चीवर मी उभा होतो. प्रत्येक जण माझ्या व्याख्यानात गुंग झालेला होता. आणि पाठीमाग बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन खुर्चीच्या खाली जाऊन बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आले, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमचे.
पॅन्ट फाटल्या म्हणल्या पहिला मी खाली उडी टाकली, कारण मागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. म्हणलं हळूच मागा हात लावून बघितला, सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं. म्हणलं नालायका कुठं फाटल्या, तर खालनं मला म्हणतंय कसं फसवलं, थोबाड फोडेल म्हणलं तुझी. असली कार्टी. एक माता सेम टू सेम अशीच माझ्या जवळ बसली होती पुण्यामध्ये. तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरगोमट कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लई नालायक होतं. माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्यावर मला लई आनंद झाला. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणतंय. वा 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 वा. जरा लेकराकडे बघितलं, मिशेला जरा हात लावला आणि म्हणलं काय रे माझ्या शोन्या. शोन्या म्हणायचा अवकाश, खालनच वरडलं, ए बॉब जरा इकडे ये. तसं त्याच्या आईनं तोंड दाबून धरलं. आईनं तोंड दाबून धरल्या मी उठलो. म्हटलं का ग माते, भगिने एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते. ए म्हणतय मला बॉब्स, तर म्हणू दे, गप्प बस. तर ती माता म्हणली, दाद्या तूच खाली गप्प बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 1.5 लिटर पाणी पिलं, परत त्या लेकराकडे 2 तास मी काही बघितलं. अशी लेकर मातानो, ही होती गंमत. बघ थोडासा विनोद सांगून तुला हसवलं, पण हसवत असताना आज मी तुझ्या समोर उभा आहे. राष्ट्रभर महाराष्ट्र ना अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो बघ. पोरा, आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला अंतरीचा जागवारे. कोणता अंतरीचा देव, याचा शोध घेतो तो बघ. देवळातला देव मेला, ज्या देवळामध्ये आम्ही जातो, ज्या देवाला आम्ही नमन करतो, ज्या देवाचा आम्ही उपवास करतो, त्या देवळातला देव मेला अंतरीचा जागवारे. कोणता अंतरीचा देव, याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कोवळ्या कळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी. शेकडो महापुरुष, या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे, या कोवळ्या कळ्यानं माझी. कोणत्या कोवळ्या कळ्या, माझ्या समोर बसलेल्या या कोवळ्या कळ्या, महाराष्ट्राच्या राष्ट्राच्या शाळेच्या भिंतीमधून शिकत असलेल्या या कोवळ्या कळ्या. माते, तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरू, 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवानी, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला. आमचे लेकर आई बाबाच्या तोंडावर थुंकू लागली, आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करू लागली. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. पोरे, वसंत हंकारी आला आणि आम्हाला हसवून गेला, असं होता कामा नये. वसंत हंकारी आला आणि आमचं मनोरंजन करून गेला, असं होता कामा नये. आज आलोय तर छत्रपतींची शपथ आहे बघ. या जय हिंद मंडळाला 25 वर्ष पूर्ण झाली. तुझ्या काळजा माझा माणूस आज जागा करायला आलोय बघ. आणि म्हणून सांगतोय, तिथं बसलेल्या या चौकातल्या प्रत्येकाला सांगतो, तुझं वय कितीही वर्षाचं असू दे माझ्या बाळा, तुझं वय 50 आहे, तुझं वय 60 आहे, तुझं वय 70 आहे, तुझं वय 20 आहे, तुझं वय 10 आहे. आज एक काम करायचं बघ. आज एक काम करायचं, पळत पळत घरी जायचं बघ. पळत पळत घरी जायचं आणि घरी गेल्यानंतर त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, पोरांनो, जो प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचारला नाही, तुझं वय 50 आहे, तुझ्या आईचं वय 75 आहे, तरी सुद्धा आज आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, पोरांनो, आमचा तिरंगा चंद्रावरती गेला, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, म्हणजे आईबापानं आम्हाला जन्म दिला, तो आईबाप मात्र आज वेदनेमध्ये या 21व्या विज्ञान युगामध्ये सडू लागला. म्हणून तुझ्या समोर उभा आहे. आणि पोरा, हात जोडून छत्रपतींची शपथ घेऊन जीवनातलं सगळ्यात मोठं वास्तव सांगतो. घरात गेल्यानंतर जर समोर दिसल तुला तुझी आई आणि त्या घरात असेल तुझा बाप, तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस, ज्याच्या घरामध्ये त्याचा आई बाप आहे. आणि तो आई बाप जर तुझ्यामुळे आनंदी असेल तर कुबेरापेक्षा सर्वश्रेष्ठ धन पोरा तुझ्या जवळ आहे. म्हणून तुला सांगतोय बघ, आज पळत पळत घरी जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस, त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पोरांनो, पळत पळत आज घरी जायचं बघ.
आणि त्या आईला हा प्रश्न विचारायचा पोरांनो, ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल ती माऊली. कारण पोरांनो 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरा. हे या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. हे पोरा, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते. ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते आणि समोर उभे असलेल्या डॉक्टरांना ती सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. ज्या माऊलीनं तुम्हाला कधीच बघितलेलं नाही, 9 महिने 9 दिवस तिनं फक्त या उदरावरती हात ठेवून तुमचा अनुभव घेतलाय, तरी सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावायला ती तयार होते. पोरांनो, ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आईच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. याच आईला म्हणता तुला काय कळतं ग? गप्प ग, तुला काय कळतं? अरे पोरा, त्या माऊलीला सगळं काय कळतं बघ, म्हणून आज तू जिवंत आहेस रे. नालायकानो, 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो बघ. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो, तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील, माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडल. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये, तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. हे माझ्या लेकरा, आई तुला कळाली का रे? हा बाप तुला कळाला का? नाही कळाला. याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो, याच आई बापाला आम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागलो, याच आई बापाच्या अब्रूची लक्तर आज आम्ही वेशीवरती टांगू लागलो. म्हणून तुझ्या समोर उभाय बघ पोरा. आलोय ना, तर हे बघ, हे जगातलं सगळ्यात मोठं शिक्षणात छत्रपतींच्या समोर तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ. हे पोरा, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला आहे, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुख कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे. सला त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप तुम्हाला कळाला का? ही आई तुम्हाला कळाली का? या राष्ट्राच्या प्रत्येक गावाच्या प्रत्येक शहराच्या लेकीला मी सांगतोय पोरे, याच आई बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागले तुझ्यामुळं पोरी. तुझ्यामुळं तू तुझी ओळख विसरलीस बघ पोरी, तू तुझी ओळख विसरलीस म्हणून एखादा हरामखोर कुत्रा आहे, तू तुझी ओळख विसरलीस बाग म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागला, तुझ्या शरीराचा उपभोग घेऊ लागला, तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करू लागला. हे पोरी, कारण का तू तुझी ओळख विसरली? इकडे बघ, म्हणून ती ओळख तुला द्यायला आलोय बघ. या मातीमध्ये मी उभा आहे बघ. हे राष्ट्राचं कार्य आहे बघ, या राष्ट्राचं कार्य आहे, या महामानवाच्या विचारांचं कार्य आहे बघ, हे धर्माचं कार्य आहे बघ पोरी. तुला तुझी ओळख आज या मातीमध्ये नवीन करून देतो बघ पोरी. या 21व्या शतकामध्ये, या विज्ञान युगामध्ये तू तुझी ओळख विसरलीस बघ, तू तुझी ओळख विसरलीस बघ. ती ओळख तुला करून द्यायला आलोय बघ पोरी. हे वाहक, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं आणि एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती बघ. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिकन फेकत होता, दगडांचा मारा करत होता, सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती, पिशवीचा लुगडा अंगावर चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या 8 लेकींना ती माझी सावित्री आहे शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. पोरे, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ. त्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडले ती माझी फातिमा शेख. पोरी, म्हणून या राष्ट्राच्या रस्त्यावर अनेक फातिमा दिसू लागल्या. पोरी, ती सावित्री माई आणि ती फातिमा ताई म्हणजे तू आहेस बघ. तू एवढी स्वस्त नाही, कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं
तू एवढे स्वस्त नाहीस बघ. कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, वेळ पडली तर तुला मिक्सर मध्ये घालून बारीक करावं, तुला परदेशामध्ये विकावं. हे पोरी एवढी स्वस्त नाहीस बा. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस बघ पोरी. ही तुझी खरी ओळख आहे. 2 मार्क्स कमी पडले तर चालतील पोरीना, 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण तुझी ओळख ही आजपासून कधीच विसरू नकोस बघ पोरी. हे पोरा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आहे नालायक, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्डू ठोकला पोरा. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्डू ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानो, ही माती माझ्या संभाजी राजांची. वय वर्ष 32 आहे माझ्या राजाचं. माझ्या राजाला कैद झालेले 39 दिवस माझ्या राजाच्या शरीराचा हाल हाल केलेला आहे. असंख्य जखमा माझ्या राजाच्या शरीरावरती आहेत. मृत्यूच्या दारामध्ये माझा राजा उभा आहे. आमोशा थरथर कापत आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे, पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचा तेज मात्र कमी झालेला नाही. आणि मृत्यूच्या दारात औरंगजेब संभाजी राजाला म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे. हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य व हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजी राजा औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही. तर मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेला आहे. पोरानो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? नाही कळाला. याच बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. तुम्ही बापानं मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या करू लागला. अरे नालायकानं, व्यसनाच्या विळख्यामध्ये तुम्ही अडकू लागला. 8वी 9वीची पोरं तंबाखू खाऊ लागली. बिअरचे ग्लास तुम्ही हातामध्ये घेऊ लागला. मित्रांचे वाढदिवस साजरे करत नालायक हरामखोरानो, तुझ्या डोळ्यासमोर तुझा बाप नाही का रे? तुझ्या डोळ्यासमोर तुझी आई नाही का रे? हे राष्ट्र, हे महामानव नाहीत का रे? धिंगाणा घालू लागला नालायकानो. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे, स्पष्ट बघताय, कुठलीच भीडभाड ठेवली नाही, कुणालाच भिलो नाही. हे बघ, म्हणून तुला पोरा सांगतो, आईला पहिला प्रश्न विचारला असणार, तुझ्या आयुष्याची फक्त 10 मिनिटं घेतो बघ, जास्त वेळ घेत नाही बघ. आईला पहिला प्रश्न विचारला ना पोरांना, आई तुला किती वेदना होतात? त्या माऊलीला आता फक्त दुसरा प्रश्न विचारायचा. आपण इथं थांबायचं बघ. आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न काय विचारायचा? कारण या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप. या प्रश्नाच्या तळाला लपलेला हे राष्ट्र, या राष्ट्राचा सगळा अध्यात्म या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे पोरी. पळत पळत पोरं जायचं. त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा, कारण 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं, आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, तिनं तिच्या भावाला सोडून दिलं, सगळं घरदार सोडून दिलं, आणि कशाचाही विचार न करता ती माऊली अनोळखी लोकांच्यात आली. आणि तिथं आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःसाठी जगली. आणि ज्या वेळेला पोरानं तुमचा जन्म झाला, त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली, आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरानो, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत जायचं बघ पोरा, आज पळत पळत जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ, आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. या आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई, माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली, आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई? तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत?
तुला आता तुझा भाऊ माझा मामा तुला आता नाही का ग सारखा सारखा बोलवत? ए पोरानो, एवढा प्रश्न फक्त त्या माऊलीला विचारा. टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल, हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल, तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. तिच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या माग पुढे पडणार ते लहान लेकरू, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. शिकून आता मोठा झाला, गरीब बहिणीला मात्र विसरून गेला. तो भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. स्वतः उपाशी राहणारा पण त्याच हाताने घास भरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. अंगावरती एकच लुगडं 50 ठिकाणी फाटलेलं आहे, 40 ठिकाणी शिवलेलं आहे, तरी सुद्धा शिक्षण पूर्ण होईपर्यंत, लग्न होईपर्यंत तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती आई तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. पळत 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 जाऊन आईला हा प्रश्न विचारा. ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, हंबरडा पडल, तुझ्या गळ्यामध्ये पडेल, तुझी आई तुला म्हणाल, खराय पोरी खराय. हे पोरी, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे पोरी, तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरे, आता 25 वर्ष उलटून गेले आणि आता हे पोरे, वर्षातून काय ग, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ. त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ, आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो, मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का, मला माझ्या बापाची आठवण येते. आई बाप डोळ्यासमोर होता, आई बापाची किंमत कळाली नाही, आई बाप आता दिसत नाही डोळ्यासमोर. मला कसं तरी होतंय, जाऊ का हो, एकदा आईला भेटून येऊ का, एकदा बापाला मिठी मारून येऊ का, एकदा माझ्या भावाला डोळे भरून बघून येऊ का? तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत, सांगा ना हो. कोणी माझ्या डोळ्यात याशरून माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. पोरी, आताचा हा बंगला, तुझ्या बापाचा थाटमाट गाडी बघू नको. त्यावेळेला एका जुन्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. माझ्या डोळ्यात याशरून माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता, आणि मला म्हणत होता, जा रडू नको, रडू नको, असा हंबरडा फोडू नको, जा तुझ्या आई बापाला भेटून ये. पण लक्षात ठेव ग, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ, सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही. आणि जर सारखं सारखं तिकडे जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं, परत तिकडे यायचं नाही बघ. पोरी, एकीकडे आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती, अचानक एकटी पडली होती बघ. काय करायचं कळत नव्हतं. तुझ्या बाबाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती बघ, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यात कधी एकदाची मी पडते, कधी एकदाची बापाला मी कडकडून मिठी मारते, अक्का अक्का करत. कधी एकदाच ते लहान लेकरू माझ्या समोर येतं, त्याच्या गालावरून हात फिरवत त्याच्या गालाचा मुका कधी एकदाची मी घेते. तुझ्या बाबाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती, माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी. पोरी, माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं, घराच्या अगोदर, घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं, आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं, आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी, माझं बालपण अगदी तसंच केलं होतं बघ. तिने सांगितलं, जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती, अंगणातूनच मी घरात शिरत होती. आबा आबा आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा आबा आबा, उद्या मला हे पाहिजे, आबा आबा, उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा, आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग, मी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा, अरे सकाळी शाळेला जाते, जाताना एवढा डबा घेऊन जाते, माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा उपाशी बाप, नुकताच शेतावरून कामावरून कंपनीतून काम करून आलेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा, आणि माझ्या गालावरून हात फिरवत, माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी पोरी, जोपर्यंत मी जिवंत आहे, पोरी, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला
की सगळं जग आपल्याला परका आणि पोरका असतं बघ पोरी. कोणी कोणाचं नसतं बघ पोरी, कोणी कोणाचं नसतं बघ. जोपर्यंत मी जिवंत आहे शिकून घे, तुझाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर रात्रभर येतो बघ पोरी. माझ्या बाबाने मला शिकवलं, माझं लग्न झालं, तुझ्या बाबाकडून एसटी बोलता पैसा मी घेत होते बघ, हातामध्ये 2 पिशव्या मी घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते बघ, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते बघ, घराच्या दिशेने मी धावत होते बघ, माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरे, घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं बोरे, आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बाबाचं चप्पल दिसायचं बोरे, आणि अंगणामध्ये बाबाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे, आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि कानात माझ्या हळूच मला विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी? त्या चौकात कोण बोलतय रे? 2 मिनिटात थांबवायचं, नाही तर घरी जायचं, नाहीतर मी माईक ठेवतो बघ. थोडी जरी माणुसकी असेल ना तर शांत बसायचं. आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि कानात माझ्या हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी? तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी? आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग? पोर आले की आपली, पोर आले की आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावर पडतात जेवणाच्या ताटावरची माझी आई पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझ्या जवळ माझी माऊली यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरे थोडं गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं रे केलं, गाल पुढं केलं रे केलं, की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपल्या 8 बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी 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 आई मला म्हणायची, पोरे चल की का घरात चल. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी. तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं पोरी. तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे मला आत्ता कळलं पोरी. चल तुझ्या हाताने एखादा घास तुझ्या बापाला भरव, चल घरात पोरी चल. 25 वर्ष आता उलटून गेली पोरी, 25 वर्ष आता उलटून गेली बघ. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना गा पोरी, 25 वर्ष आता उलटून गेली बाग. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना गा, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे पुरी. पुरी घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हात दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस.
अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. माझ्या बापाची हाक आता माझ्या आईच्या कानावर पडत नाही पुरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पुरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग हे पुरी, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ सर्र करत पुरी. काळीज माझ सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखाद नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं पुरी. किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असते तर किती बरं झालं असतं पुरी. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. एक घास चिवूचा, एक घास काऊचा, एक घास चिवूचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी. किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बघ पुरी तुझ्या बापाकडे आता. लाखो रुपये, लाखो रुपये आहेत बापुरी. एका गावाला काय पंचक्रोशीला पंचपक्वानाचं मी जेवण घालू शकते पोरे. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पुरी. कशी आहेस ग पुरी. पुरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार पुरी. माझ्या गालाचं मुख नाही घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर जगण मरण एका श्वासाचं अंतर. पुराणो हात जोडून इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय छत्रपतींच्या समोर जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज घेऊन जायचं पोरांनो. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्या कानाचं मुख घेत नसतो. आणि भिंतीवरची आई कार्ट्या सकाळपासून मी उपाशी आहे की रे हे अशी कधीच म्हणत नसती. पोरानो उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल. हे पोरानो हे उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले
आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरी. म्हणून तुला सांगतो तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पुरी. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव साला आई आहे. पण याच आई बाबाला तुम्ही लाचार करू लागला, याच आई बाबाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. अशा असंख्य पावसामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी भिजलेला आहे, बाप उन्हामध्ये तापलेला आहे, थंडीमध्ये कुडकुडलेला आहे, लाचार झालेला आहे, तुझ्यासाठी भीक मागितलेली आहे. पण त्याच आई बाबाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. शिकून पोरानो परदेशात काही जाऊ लागला आणि आई बापानं श्वास सोडल्यानंतर आई बापाला म्हणता जाळून घ्या, आम्हाला यायला वेळ नाही. ए पोरीनो, कधी बापाची टाच हातामध्ये घेतलीस का ग? कधी बापाची टाच हातामध्ये घेतलीस का? 50 भेगा पडल्यात बघ तुझ्या बापाच्या टाचाला पोरी, 50 भेगा पडल्यात बघ तुझ्या बापाच्या टाचाला. पहाटेच्या थंडीमध्ये भर पावसामध्ये जेव्हा घरामध्ये तू झोपलेली असतेस ना ग पोरे, त्याच पावसामध्ये तुझा बाप कुठल्या तर शेतात कुठल्या तर पिकाला पाणी पाजत असतो. कारण या वर्षाचं पीक जर जोरात आलं तर माझ्या लेकीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, माझ्या लेकराला एखादा बूट घेऊन द्यायचा आहे, गाडी घेऊन द्यायची आहे. हे पोरानो, तो बाप तुम्हाला कळाला का? नाही कळाला. IPLच्या रना मोजत बसला रे तुम्ही पोरानो, IPLच्या रना मोजत बसला. यानं एवढ्या रना काढल्या, त्यानं तेवढ्या रना काढल्या. IPLच्या रना मोजत बसला पोरानं. पण तुझ्या जन्मापासून तुला मोठं करेपर्यंत, तुझं शिक्षण पूर्ण करेपर्यंत तुझ्या बापानं या गावच्या रस्त्यावरून किती रना काढल्या हे पोरानो, याचा हिसाब मात्र तुम्ही कधीच ठेवला नाही. अरे टाळ्या वाजवू लागला, फटाके फोडू लागला त्या लोकांच्यासाठी जे पडद्यावर येऊन तुम्हाला विमान खाऊ म्हणून सांगतात, जे पडद्यावर येऊन तुम्हाला दारू प्यायला सांगतात. हे पोरानो, हे तुमचे आदर्श झाले. पण जो बाप तुझ्यासाठी झिजला, जो बाप तुझ्यासाठी, हे पोरा तुझ्यासाठी बाप तडपला, त्या बापासाठी कधी टाळी वाजवली नाही, त्या बापाच्या गालावरून कधी तुम्ही हात फिरवला नाही. 4 पावसाचे थेंब पडू लागले तर अस्वस्थ होऊ लागला. पण अशा कित्येक पावसात आणि पुरात साला तुझा बाप तुला खांद्यावर घेऊन फिरलेला आहे, तुझ्या मुखामध्ये घास भरवलेला आहे. तो बाप मात्र नालायकडा आम्हाला कधी कळाला नाही. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. पोरा, एक काम करायचं बघ, जास्त वेळ घेत नाही बघ, थांबतो इथं. पण दाबत असताना पळत पळत आज पोरीनं घरी जायचं. आईला 2 प्रश्न विचारले ना का? आईला 2 प्रश्न विचारले. आज बापाकडे जायचं बा पोरी, बापाकडे जायचं, बापासमोर उभं राहायचं बा पोरी. घरात बाप नाही दिसला, बापाची वाट बघायची, बापाची वाट बघायची. पण आज बापाला भेटल्याशिवाय, बापाला बघितल्याशिवाय आज झोपायचं नाही पोरी. रोज बापाला घरामध्ये बघतेस, पण आज जरा माझ्या नजरेतून बघायचं बघ पोरी. घरी जायचं, बाप समोर आला राहिला, एकच काम करायचं पोरानं, एकच काम करायचं. सगळी जळपडं तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची, पळत पळत जायचं. आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडत मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग पोरी, काय झालं? असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास पोरी, असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास. काय झालं? काय झालं पोरी? त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत बापाला सांगायचं, बाप्पा काही नाही झालं, बाप्पा काही नाही झालं. मला आई काही नाही बोलली, मला बाई काही नाही बोलल्या, मला कोणी काही नाही बोललं पप्पा, मला कोणी काही नाही बोललं पप्पा. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. जेव्हा मी 1 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा, तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पप्पा आई मला रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती पप्पा. पप्पा आई मला रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होते. पळत पळत येऊन तुम्हाला कडकडून मिठी मारत होते. आणि आईची तक्रार, पप्पा आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा पप्पा आईनं मला मारलं पप्पा, पप्पा पप्पा आईनं मला मारलं पप्पा. पप्पा तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता पप्पा. पप्पा माझ्या बापाचे हात दोन्ही मला समर्थपणे झेलण्यासाठी खाली तयार आहे. हसत हसत मी तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा, हसत हसत मी तुमच्या हातामध्ये येत होती. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा तुम्ही घरातून जाताना आई मला मारती, तुम्ही माझ्यासाठी पप्पा अंगणामध्येच घोडा होत होता.
बसा आडाला जरा. हलू नका, थांबा. साऊंड वरती टाक फक्त. तू कधीच फोडला नव्हतास. काय झालं पोरी, काय झालं मला सांग. काय झालं? तुला आई काय बोलली का? तुला बाई काय बोलल्या का? तुला कोणी काय बोललं का? सांग मला पोरी. तुझा भाऊ काय तुला बोलला का? त्याची चामडीच लोळवतो, सांग मला. त्यावेळेला बाबाच्या डोळ्यातलं पाणी बसत आपल्या बापाला म्हणायचं, बाप्पा मला कोणी काय नाही बोललं पप्पा, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं पप्पा. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते पप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती, रोज तुम्हाला मिठी मारत होती. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा, तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा, तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. मला जर आई रागवली तर मी पळत येत होती, तुम्हाला कडकडून मिठी मारत होती. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा आईनं मला मारलं पप्पा आईनं मला मारलं. तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे झेलण्यासाठी खाली तयार आहे. मी हसत हसत तुमच्या हातामध्ये येत होती. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती, आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा आईनं मला मारलं पप्पा. तुम्ही माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्येच तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता पप्पा. तुमच्या पाठीवर मी बसत होती. माझा घोडा म्हणून अंगणभर मी तुम्हाला फिरवत होते पप्पा. पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती पप्पा. तुमच्या खांद्यावर बसून गावभर मी फिरत होती पप्पा. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. मला भीती वाटते म्हणून रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होते पप्पा. पण पप्पा आता मी मोठी झाली पप्पा, आता मी शाळेला जाते पप्पा, आता मी कॉलेजला जाते पप्पा. तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा. तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला जर काय लागलं तर मी माझ्या आईकडे जाते, आईला मागते, पण तुमच्या समोर येत नाही मी पप्पा. पण आज गेले होते पप्पा गावच्या चौकामध्ये एक बाप नावाचं परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा. आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. हे पोरानो, हे पळत जायचं बघ. आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची बघ. कारण बापाची किंमत बापाची किंमत त्या पोराला विचारा. हे बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला बघ. हे कधी तर पोराला एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं. कधी तर एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं. 4-5 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराजवळ जायचं आणि त्या पोराच्या कानामध्ये हळूच विचारायचं, बाळा तुझ्या बापाचं नाव काय रे, तुझ्या बापाचं नाव काय. ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही त्या लेकराला विचाराल, हातातली थाळी फेकून देईल, तोंडातला भात काढून टाकेल आणि ते पोरग म्हणाल, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही. 2 दिवसाचा होतो इथं, यांना सापडलो, इथंच मोठा झालो. कशी दिसत असेल माझी आई, कसा असेल माझा बाप. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का. माझ्या गालावरून हात फिरवत, माझ्या गालावरून हात फिरवत, माझ्या कानात मला कोण सांगेल का, मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे रे. पोरानो, बापाची किंमत त्या पोराला विचारा. ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे, त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो. ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते. पोरानो, एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तर बाप लांबून म्हणतो, दाद्या दिदी आवडलाय काही शर्ट, चल उचल, पैशाचं मी बघतो. अरे मला मिळालं नाही, तुझ्या आईला मिळालं नाही, तुम्हाला मिळालंच पाहिजे. घर सोडतानाच मला तुझ्या आईनं सांगितलं होतं, पोरांना जे आवडेल ते घेऊन द्यावं, आपण दोघं मेहनत करू, पैसा कमवू. पोरानो, ती सगळी महागडी कपडे
कपडे तुमचे होतात, सणासुदीला ते कपडे घालत तुम्ही मिरवत असता. माझ्या बापाने शर्ट घेतला, माझ्या बापाने पॅन्ट घेतली, माझ्या बापाने हे घेतलं, माझ्या बापाने ते घेतलं, हे पोराला. आणि बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं, हे बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत असतं. त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. ते पोरग डोळे भरून तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघतं, पळत पळत घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबड हंबडत आपल्या आईला म्हणताय, आय आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे, आय मला गाय मला मला गाय. त्यावेळेला त्या बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट, गप रडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाही आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं, गप रडू नको. आज पैसे नाहीत, येतील पैसे, घेऊया तुला एखादा शर्ट. आणि तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा लिहिला नाही की, अरे तुझ्यासाठी पोरा दुसरा संसार सुद्धा मी मांडला नाही की, अरे वासनानं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात पोरा. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते की नाही सांग बरं. गप गप 2 दिवसांनी येतात माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, आय नको मला शर्ट, तू रडू नकोस आय. तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आय, तुला जर काही झालं तर मी कोणाच्या गळ्यात पडून रडायचं आहे. हे पोरानो, या चौकात बसलेल्या पोरांना मी फक्त सांगतो, ज्याला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला ते लेकरू माणूस म्हणून घडलं, लक्षात घ्या. हे तुम्हाला तुमच्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला का? नाही कळाला. आपल्यामुळं आपल्या आई बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागला. पोरीनो, आई बापाच्या तोंडावर थुंकून तुम्ही निघून चालला. हे पोरी, म्हणून हात जोडून तुला सांगतोय बघ, इथं बसलेला बाप आहे ना बघ, आता हे या बापाला पोरानो बघू नका. तुमची शाळेची फी भरायला येतो तेव्हा त्या बापाला बघू नका. बापाला जर बघायचं असेल लेकरांनो, महाराष्ट्रातल्याच नाही तर राष्ट्रातल्या प्रत्येक लेकराला मी सांगतोय, हे हे कधी जायचं आणि कधी आपल्या बापाला बघायचं? रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं पोरांनो. जिथं आपला बाप झोपलेला असतो, जिथं आपला बाप झोपलेला असतो तिथं जायचं. आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये 2 वाजता बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते साला, पण आपल्या लेकरांच्या अंगावर जो नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. त्या बापाच्या खांद्याला खांदा लावून मेहनत जी करते ना, त्या माऊलीचं नाव आई आहे. हरामखोरानो, हीच आई तुम्हाला कळाली नाही रे नालायकानो. बेधुंद होता नशेमध्ये तुम्ही. ते रमी खेळा म्हणून सांगणारे तुमचे आदर्श होतात. पडद्यावरचा कुठला तर पिक्चर येतो साला त्यांच्यासाठी रडता. पण हरामखोरानो, घरात जो आई बाप रडतो त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याची दानत आमच्यात ना एवढी शंड आणि नामर्द आम्ही निघायला लागलो या 21व्या शतकामध्ये. अरे एक छोटासा पाऊस आम्हाला सहन होत नाही एवढे शंड आहोत आम्ही. जा जरा माझ्या छत्रपतींचा इतिहास वाच, जरा माझ्या भगतसिंगांचा इतिहास वाच. आणि एवढं जरी करायचं नसेल तर फक्त 1 आठवडा आपल्या बापाला फक्त बघ. तुझ्यासाठी बाप काय करतो साला, त्याचं चप्पल बघ 4 ठिकाणी शिवलंय, तुझ्या पायात बघ साला ब्रँडेड बूट घातलाय त्यानं. हरामखोरानो, 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलंय. वाघ माझा वाघ माझा वाघ माझा म्हणून नाचलाय तुझा बाप. आणि तू 20 वर्षानंतर जर मावा खाऊन थुंकायला लागलास रस्त्यानं, तू जर दारू प्यायला लागलास हरामखोरा, कुठल्या तर पोरीच्या मागे तुझं आयुष्य उद्ध्वस्त करू लागलास, त्या लेकीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवू लागलास, त्या बापानं कसं झालं? मोबाईल नाही दिला म्हणून तुम्ही आत्महत्या करताना आलाय का? बापाशी 1 महिना बोलत नाही, घरात बापाशी बोलत नाही, त्या मित्राशी तास भर फोनवर गप्पा मारतोस, पण घरातल्या जिवंत बापाशी बोलायला लाज वाटते. लाज नाही वाटत आपल्याला? ए पोरी, घरातलं 4 महिन्याचं मांजर कुठं गेलं तर रडता ग, पळता शेजा पाजारी. आमच्या मांजराला कुत्र्याला बघितलं का? 20 वर्ष तुला जपलंय बघ तुझ्या बापानं. थांबतो बघ इथं, पण थांबत असताना ऐक पोरी, तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते? जेव्हा तुझं लग्न ठरतं पोरी. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणाबाई मिळालं, चांगलं खानदान मिळालं, आनंदाला उधाण आलेलं आहे.
पण रात्रीच्या अंधारामध्ये तुझा बाप मात्र एकटा पोरी रडत आहे, कारण बापाला कळून चुकतं 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं चपलेलं माझं पाखरू काही दिवसात भर करून उडून निघून जाणार. हे तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर तुझ्या आईला ते म्हणतोय का ग का रडतीस? रडू नको ग पोरगी समोर. रोज रोज तिचा चेहरा तर आपल्याला बघायला मिळायचा नाही बघ. हे रोज रोज तिचा चेहरा तर आपल्याला बघायला मिळायचा नाही. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायचे आणि तिला हसतच पाठवायची. पप्पा किती हो आमच्यासाठी मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणारं माझं लेकरू माझं पाखरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा लवकर घराकडे या, मला तुमच्या सोबत जेवायचं आहे. नाही लवकर आला तर मी उपाशी झोपीन बघा. आणि खरंच जर मी कामानिमित्त घराच्या बाहेर राहिलो उशिरा आलो तर अंतरुणावर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला घरात दिसायचं नाही बघ. पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो, म्हणून माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानामध्ये पप्पा उद्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे, 100 रुपये देता का हो पप्पा? फक्त आईला सांगू नका, आईला सांगू नका. आई मला ओरडते, लय बापानं तुझा लाड केला, लय बापाकडून पैसे घेतीस. आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसे, म्हणून उगाच माझ्यावर रुसणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही. आता मी कुणाला सांगू? नाही ग सांगत आईला. जा 200 रुपये आहेत बघ खालच्या पॅन्टच्या खिशामध्ये, जा गपचूप घे. ए पुरी तुझ्या बाईला बाप तुझा रागवतो बघ, पण तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून रडतो पोरी तुझ्यासाठी. जेवढं पाणी डोक्यावर टाकतो तेवढंच पाणी डोळ्यातून काढतो. तुझी आई म्हणते अगं डोळं का गुलाल झालं, तर तुझ्या आईला ते बिचारे गरीब म्हणते अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. हे पोरी साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला बघ पोरी. लग्नपत्रिका वाटायला तर लय आनंदाने गावभर फिरताय, पण रात्रीच्या अंधारात एकटच रडत बसतय, कारण लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते या तारखेला या वेळेला तुझं पाखरू भर्र करून उडून निघून जाणार. 12:30चा तांदूळ आहे मग नटून तटून नवऱ्याबरोबर लग्नाच्या भवऱ्यावरती तो उभे आहे, वाजंत्री वाजवत आहे, मंगलाष्टका संपलेला आहे, आनंदाला उधाण आलेला आहे. आनंदाला उधाण आलेला आहे. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तर लग्नाच्या भवऱ्यावरती येत आहे. तो आशीर्वाद घेत आहे, तो आशीर्वाद घेत आहेस, भेट वस्तू घेत आहेस, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेत. हे पोरी आणि त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत बघ, त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत बघ, आणि तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत आहे. तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत आहे. जेवा रे जेवा, पोट भरून जेवा, कोणी उपाशी जायचं नाही. हे जेवणवाल्या कितीही जादा ताट होऊ देत बाबा, अजिबात कोणाला उपाशी पाठवू नकोस. हे बरे तुझा बाप पैशाचा पुडका घेऊन त्या लग्न मंडपातून फिरत असतो बा. हे लहान लेकरांशी तर ते लय गोडगोड बोलत असते. हे बाळानो जेवा रे जेवा, पोट भरून जेवा. ताटामध्ये काय शिल्लक ठेवायचं नाही बाबानो, ताटामध्ये काय शिल्लक ठेवायचं नाही. 2-2 लाडू 2-2 जिलेबी घरला घेऊन पळा. माझ्या दीदीचं लग्न आहे, माझ्या दीदीचं लग्न आहे, चला. ए बोरे बघता बघता 3 वाजतात बघ, सगळा लग्न मंडप मोकळा होतो. जेवणाच्या पंक्ती सगळ्या संपतात बघ, पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात आणि नवीन आयुष्याचे नवीन स्वप्न नागवत नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी जशी लग्नाच्या भोवऱ्यावरून तो खाली येतेस ना का बोरे, त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते पोरी. हे पळत पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुझी आई तुला म्हणते पोरी 20 वर्ष तुझ्या आई बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं ना, आज आम्ही पारख्यासारखं इथं उभं राहायचं ना, आमच्या समोरून निघून चाललीस की पोरी. आज घरी कसं जाऊ पोरी? घरच्या भिंती मला खायला उठतील की ग पोरी, घरच्या भिंती मला खायला उठतील की ग? मम्मी मम्मी करत माझ्या माग लागणार माझं लेकरू माझं पाखरू आज मला या घरात दिसायचं नाही की ग पोरी. आज घरी कसं जाऊ पोरी? तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझी आजी रडत असते, लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात, तुझा भाऊ रडत असतो, तुझ्या मैत्रीण रडत असतात, पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत तिथे येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे का रडताय? कोणी रडायचं नाही, चला माझ्या लेकीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. हे बोरी तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो जा पोरी चल जा, हसत हसत जा, रडायचं नाही, मी तुझ्या पाठीशी आहे, चल जा. तुझी गाडी निघून जाते पोरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं,
आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पोरी. फक्त तो तुला दिसला नाही पोरी, फक्त तो तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं छत्रपतींच्या समोर सांगतो मी तर थांबतो. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो बघ. त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो बघ. लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलवून घेतो. इकडे ये बाबा, तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा. जेवणवाल्या, जेवण लई झाक बनवलं होतं, मोठं ताटत लोक गेली, लाडू जिलेबी घेऊन बरं पडत होते. तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. बस्तवाल्या, तुझे कपडे अंगावर चढून माझं लेकरू काय झाक दिसत होतं बाबा. वा बाबा, दिले तुमचं पैसे, आला आनंद आहे, सब मंगल आहे. वाजंतीवाल्या, इकडे ये बाबा, ठरल्याप्रमाणे हे तुझा पैसा आणि 5,000 तुला ज्यादा देतोय बाबा. लय भारी वाजवत होतास माझं लेकरू जाताना, लय भारी वाजवत होतास. पोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुणाने उशी ओढी करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे बाप. तुझी आई म्हणते, अहो सावरा की स्वतःला किती रडताय. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा जो खांदा ओला करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरी. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, त्या जुन्या ओढणीचं मुख घेतो आणि ती जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर अश्रून जो ओला चिंब करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. 100 किलोचं पोत या ट्रक मधून उचलतो, 100 किलोचं पोत या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो, त्या हमालाचं नाव साला बाप आहे पुरी. त्या हमालाचं नाव बाप आहे. आपल्या लेकरांच्या साठी जो महाराष्ट्राच्या रस्त्यावरून ट्रक चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, ड्रायव्हरचं काम करतो, आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी घरी पैसे घेऊन येतो, त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे. दुसऱ्याची संडास साफ करतो, दुसऱ्याची संडास जो साफ करतो, त्या भंग्याचं नाव साला बाप आहे पोरी. जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीत बसवतो, प्रचंड पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो आणि कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर लेकरांच्या अंगावर जो टाकतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे बाप. न समजलेला बाप. अशा पावसामध्ये अनेक वेळा भिजलेला तो बाप, थंडीमध्ये कुडकुडलेला बाप, उन्हामध्ये तापलेला बाप, जिवंतपणी जो कधीच आम्हाला कळाला नाही आणि भिंतीवरती गेल्यानंतर आम्ही त्याला हात जोडतो, त्याची आठवण काढतो तो बाप. हात जोडून सांगतोय, थांबतोय इथं. एक वेळ देवळात नाही गेला तर चालेल, पण घरातल्या आई बापाला पाय पडल्याशिवाय घर सोडू नका लेकरांनो. पण त्याच आई बापाला नालायकांनो, व्यसन करून तुम्ही आई बापाला लाचार करू लागला. आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. उच्च शिक्षणासाठी शहरात जाता नको ते गुण उधळता. पोरी, हातातला मोबाईल तुझ्या आलाय ना ग आरामखोर. त्यासाठी तुझा बापानं स्वतःला घाण ठेवलंय, तुझ्या आईनं सोनं घाण ठेवलंय, बचत गटाचे पैसे काढलेत, रोज देणं कधी तुझ्या घरी येतात. पोरी, तुझ्या बापाला तुझ्या आईला नको तसं बोलतात तेव्हा बाप म्हणतो, पोरग घरात आहे, ऐकून जरा लांबच. नालायकानं, त्या बापाला पोलीस स्टेशनला उभं करता हरामखोरानो.
पोलीस स्टेशनला असं तुझा बाप उभा आहे बा, बापाच्या पाठीमागे 2 फुटावरती तुझी आई उभी आहे बा. आई बापानं पोलीस स्टेशनची सगळी जमीन अश्रूनं भिजवलेली आहे पुरी, अश्रूनं भिजवलेली आहे. आणि तुझा बाप पोलिसांना हात जोडून सांगत आहे, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली, माझी पोरगीच घरी परत आली नाही. हे पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतरी हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, तुझ्याशी गोडगोड काय बोलतो, तुला एखादा मोबाईल काय घेऊन देतो, तुला गाडीवरून काय घेऊन फिरवतो, तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षांना मोठा साला हरामखोर मावाडा गाजडा स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची त्याची लायकी नाही असा कुठला तर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. आणि 20 वर्ष तुझ्या बापानं तुला तळहाताच्या फोडासारखं जपलेलं असतं. त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुंकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का? हे काय त्यानं नालायकानं, हे प्रेम आहे का? हे पुरी हे प्रेम आहे? हे नालायक, जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं ते प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचा उपभोग घेतं, तुझं तुकडं तुकडं करतं, सोडचिठ्ठीच्या नावाखाली तुला 2-3 वर्षानं सोडून देतं, पुरी हे प्रेम आहे का ग? पुरी हे प्रेम आहे? अर्धवट ठेचलेल्या सापाप्रमाणे तुझा आई बाप घरात तडपडत असतो, प्रत्येक जण बोट दाखवतो, ह्याचीच पोरगी गेली रे, त्या पोरानं रे, त्या पोरानं नेली रे. नालायकानो, हे पोरा, छत्रपतींची माती, शत्रूंच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा देणारा हा माझा राजा. आणि त्या राजाच्या मातीमध्ये आम्ही शंट झालो, त्या महावीरांच्या, त्या बुद्धांच्या मातीमध्ये, त्या कबीरांच्या, रामप्रसाद बिस्मिल्ला यांच्या मातीमध्ये आम्ही शंट झालो. लाज नाही करा वाटत तुम्हाला? लाज नाही करा वाटत? ए पोरी हे प्रेम आहे का? हे प्रेम नाही बघ पोरी, हे प्रेम नाही, हे तुझा शिकण्याचा वय आहे पोरी. या वयामध्ये शिकून तो फक्त स्वतःच्या पायावर उभे राहा. या वयामध्ये शिकून तो फक्त स्वतःच्या पायावर उभे राहा. तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये. तर त्या आई बापाच्या तोंडावर थुंकता हरामखोरानं आणि पोलीस स्टेशनला हजर राहता. बापाला लाचार तो केला, बापाच्या आबरूची लक्तर वेशीवर तू टांगली, पोलिसांचा फोन येतो, या पोरगी आली काहीतरी समजावून सांगूया. तुझा बाप गावातले 4 प्रतिष्ठित लोक घेऊन येतो, माझं लेकरू माझं ऐकत नाही, तुमचं तर ऐकत. पोलीस स्टेशनला बाप तुझीच माफी मागतो, दीदी चल की ग घरला, दीदी चल घरला, आयुष्य घालवलंय आम्ही तुला शिकवण्यासाठी. अगं ते पोरग चांगलं नाही, पोरग चांगलं असतं तर मी हो म्हणालो असतो. अगं तुला त्यानं सगळं खोटं खोटं सांगितलेलं आहे, तुला सगळं त्यानं खोटं खोटं सांगितलेलं आहे. तुला सगळं त्यानं खोटं खोटं सांगितलेलं आहे. गप्प करा ना त्यांना जरा, सगळं तुला खोटं खोटं सांगितलेलं आहे. चल पुरी घरी चाल, माझ्यासाठी राहू दे, तुझ्या आईसाठी तर चल की ग, मरल ग, अन्नाचा कण नाही पोटात त्या माऊलीच्या, चल पुरी. तेव्हा पोलिसांच्याकडे बघत पोलिसांना सांगता, या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. हे नालायक, हे शिकला का ग तुम्ही? बापाला ओळखत नाहीस आणि तो कुत्रा तुमचा झाला. हे नालायकानं, हे शिकला. आणि वर पोलिसांना सांगता यांच्यावर केस दाखल करा, आम्हाला यांच्यापासून धोका आहे. अगं कार्टे, 1 वर्षाच्या अंगणात खेळत होतीस, ठेच लागली बघ, रक्ताळलेला अंगठात तोंडात घेऊन बाप दवाखान्यात पडत होता, सगळं घरदार डोक्यावर घेत होता, तुझ्या आईला महिनाभर बोलत होता, माझ्या लेकीकडे तुझं लक्ष नाही बघ. त्या बापापासून धोका घेऊ कुत्रा कुठला हरामी तुझा झाला. अरे थूक तुमच्या जिंदगीवर. प्रेमाच्या विरोधात नाही पुरी, पण जे प्रेम तुझ्या आई बापाला लाचार करतं आणि तुझ्या आई बापाच्या तोंडावर ठुंकायला लावतं, ते प्रेम कधीच असू शकत नाही पुरी. छत्रपतींची शपथ आहे, एक ही पोरगी या मातीतली आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकणार नाही, कुठल्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही. झाल्या असतील चुका सगळ्या माफ, कारण सगळ्या चुका पोटात घेऊन मिठीत घेणारा एक देव प्रत्येक घरात जिवंत आहे, ज्या देवाचं नाव बाप आहे पोरी. सगळ्या चुका एक हे पोरगा व्यसन करणार नाही, नालायकानं व्यसन करायचं, पण 2 तासानं उतरणारं व्यसन शंड आणि नामर्द करतात. व्यसन करायचं तर माझ्या संभाजीराजांच्या बलिदानासारखं व्यसन करायचं. 400 वर्ष होत आली साला व्यसन. आपल्या आई बापाच्या कष्टासारखं व्यसन कर. आईनाही कळालं, माझ्या मुलींनाही कळालं आणि काही माझ्या भावांनाही कळालं की कसं जगायला पाहिजे, आई वडील काय असतात. कोणी दुसऱ्यांनी सांगावं की माझे आई बाबा कसे आहेत आणि त्यांना कसं जपलं पाहिजे, एवढी गरज लागू नयेच असं मला वाटतं सर. माझ्या मुलांना सगळ्यांना माहित आहे की माझे आई बाबा काय आहेत, कसे जगतायत, काय करतायत आणि किती करतायत.
त्यांच्यासाठी ही जर मुलं जगली तर ती देवाला प्राप्त झाली असं मी म्हणतेय. आणि सर तुम्ही इथं आलात, भावनिक शब्दांनी आम्हाला सगळ्यांना रडवलं, हृदयात सगळ्यांच्या स्पर्श केला. ही छोट्या मुलांना ज्याचा अर्थ माहित नाहीये ती रडतायत आणि त्याचं रड बघून तुम्हालाही हृदय कुठंतरी रडतं. मी आभार मानते जय हिंद मंडळाचं आणि या दादा लोकांचं की तुम्ही जे काही कार्य करताय ते खूप छान आहे. आभारी आहे मी सगळ्यांची. आया जरा जपा आपल्या मुलींना, त्या खूप चांगल्या आहेत, उमलत्या कळ्या आहेत. त्या आज उमलल्या तर उद्या ते सुगंधित करतील असं मी शब्द देते. धन्यवाद.